आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरमधून थेट रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रजत, हा वासनकर कंपनीचा नेमका वाद काय होता, हे प्रकरण नेमकं काय? अमोल, प्रशांत वासनकर यांनी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि वासनकर इन्व्हेस्टमेंट या नावाने दोन फर्म्स उभारलेल्या होत्या आणि असं सांगितलं जातं की वर्ष 2008 ते 2014 दरम्यान नागपूर आणि नागपूर परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर या कंपनीने गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक घेतली। जसं वेगवेगळ्या गुंतवणूक घोटाळ्यांमध्ये होतो तशाच पद्धतीची पूर्ण कार्यपद्धती या कंपनीजची होती। सुरुवातीला गुंतवणूकदारांना मोठे परतावे देण्यात आले, त्यांचा विश्वास संपादित करण्यात आला आणि 2014च्या सुमारास अचानक या कंपनीने लोकांना परतावे देणे बंद केले आणि त्यामुळे तक्रारदारांची संख्या वाढत गेली। त्यामुळे 28 जुलै 2014ला नागपूर पोलिसांनी प्रशांत वासनकर आणि त्याच्या इतर 5 कुटुंबियांना अटक केलेली होती आणि तेव्हापासून हा प्रकरण जो आहे तो तपासामध्ये होता। मात्र आता या तपासाने अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे। पोलिसांनी या तपासादरम्यान वासनकरच्या 19 संपत्ती गोठवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर गृह विभागाकडे या संपत्तीची लिलाव करण्याची परवानगी मागितली होती। गृह विभागाने ती परवानगी दिली, त्याच्यानंतर कोर्टाची परवानगी घेण्यात आली आहे आणि आता कोर्टाने या सर्व 19 संपत्तीचा लिलाव करण्याची परवानगी दिल्यामुळे लवकरच लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याच्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आलेली आहे आणि जर लिलाव झाला तर त्याच्यातून जो पैसा परत येणार आहे तो नक्कीच जे 713 तक्रारकर्ते सध्यापर्यंत समोर आलेले आहेत त्यांना तो पैसा दिला जाणार आहे। त्यामुळे गुंतवणूक घोटाळ्यामध्ये फसलेले जे तक्रारकर्ते ज्यांना असं वाटते की आपला पैसा नेहमीसाठी बुडालेला आहे, नागपुरात पहिल्यांदा असं होत आहे की कुठल्याही गुंतवणूक घोटाळ्यामध्ये लोकांच्या हातात पैसा पडणार आहे। त्यामुळे नक्कीच गुंतवणूकदारांना दिलासा देणारी ही घटना आणि नागपूर पोलिसांनी गेल्या 3 वर्षात ज्या पद्धतीने तपास केलेला आहे, नक्कीच लोक नागपूर पोलिसांच्या या तपासाची स्तुती करतायत। अमोल।